अजित पवार विमान अपघात प्रकरणी रोहित पवार बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी येणार आहे। तत्पूर्वी पोलीस ठाण्याच्या बाहेर बारामतीकरांची मोठी गर्दी दिसून आली। या प्रसंगी वकिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती। झालीच पाहिजे। त्यावर रोहिदांकडे जे काही पुरावे असतील ते आता आणखी आपल्या इथं हे देतील पोलिसांना। त्या अनुषंगाने पोलिसांनी कायद्याच्या कक्षेत राहून रोहितदादांनी जे काही डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे ते सादर करून पोलिसांनी फिर्याद दाखल करून घ्यावी। आम्ही दाखल करणार नाही फिर्याद असं पोलिसांनी फक्त म्हणू नये। जे काही लिगल आहे कायद्याच्या पुस्तकात आहे तेवढं व्हावं। नाही म्हटलं तर मग पुढे काय नाही दाखल केलं तर आम्हाला पुढे प्रोसिजर आहेत, पण का दाखल करणार हा आम्हाला बेसिक प्रश्न आहे। कुठल्या कायद्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी तुमच्या माध्यमातून केली जाते? BNS 106 101 काय त्याचं जरा सेक्शन कुठले सेक्शन आहेत? ऍक्सिडेंट म्हणजे फक्त लोकांना वाटतो की गाडीचा ऍक्सिडेंट होतो, 4 चाकी गाडीचा ऍक्सिडेंट होतो, असं नाहीये। मागच्या महिन्यामध्ये गोव्यामध्ये एक ऍक्सिडेंट झाला, एक क्लब जळला होता, त्याच्यामध्ये पण ऍक्सिडेंटचीच FIR दाखल झाली। त्याच्यामध्ये पण मालकांच्या विरुद्ध FIR झाली, मालक जागेवरती नव्हते। मालकांच्या विरुद्ध FIR दाखल होऊन त्यांचा बेल बॉम्बे हायकोर्टाने पण नाकारला होता। ह्या गोष्टीला मालक जबाबदार आहे, दादा समोर मालक जबाबदार नसतो। त्यामुळं ते गोवा क्लबच्या अनुषंगाने घटना घडली गोव्यामध्ये, मालक बाहेर FIR दाखल मालकावरती। आमचं हेच म्हणणं आहे की ही विमान जी यंत्रणा विमान ज्या कंपनीचं होतं त्याचे मालक कोण आहेत त्यांच्यावर FIR दाखल व्हावी। त्यांनी एक आउटडेटेड विमान जे काय आम्ही डॉक्युमेंट बघतोय आता, जे काय आउटडेटेड विमान आहे ते वापरतायत। जे विमान वापरायची म्हणजे आता त्याची क्वालिटी संपलेली आहे, त्याचे पोटेन्शियल संपलेलं आहे, असं विमान एखाद्या लोकांनी त्याला देऊन कदाचित त्यातनं अपघात होईल होणार नाही हे त्यांना माहीत असं नाही, पण ही शुड हॅव टेकन प्रॉपर केअर ऑफ इट। त्या विमानात जर चांगली बंद असते घटना घडली नसती। आज ह्या घटनेमुळे बारामतीचा आणि अख्ख्या राज्याचा लॉस झालेला आहे। आणि ह्यामध्ये ह्याच्या मागे कोण कोण आहे? 106 काय त्याचं जरा ऍक्सिडेंट एखाद्या निष्काळजीपणामुळे एखादा जर अपघात घडला असेल तर त्याच्या खाली आपण जातो। मग त्या निष्काळजीपणा जाणून बुजून केलाय का काय मागे निष्काळजीपणा करायला लावल्या मुद्दा म्हणून त्या अनेक गोष्टीमध्ये आहेत। ते आता तपासामध्ये आता रोहिदांकडे तक्रारीचा अर्ज आहे तो येऊन दाखल करतील। तुम्ही रोहितदादांची बाजू मांडणार इथं? आम्ही कायद्याची बाजू मांडणार सगळेजण इथं, सगळ्या वेगवेगळ्या पक्षाचे वकील लोक आहेत, एका पक्षाचं कोणच नाही इथं। आणि आम्ही इथं कायद्याच्या बाजूने आलेलो आहोत। जर काहीतरी काय अडचण आली पोलिसांना, रोहितदादांना एखादा सेक्शन समजत अडचण आली तर आम्ही तो मधला त्याचा दुरावा संपवणार आहे आणि आम्ही त्यामध्ये प्रयत्न करणार आहोत FIR दाखल करण्याचा। आमचं काय मत आहे की घटना घडलेली आहे, ही घटना ह्याचा तपास झाला पाहिजे। ह्यात कोण आहे कोण नाही सगळं तपासामध्ये येऊ शकतं। आता याच्यात पोलीस असं म्हणतात ऑलरेडी ED दाखल आहे, मग वेगळं ED इज डिफरंट आणि FIR इज डिफरंट। 304 ची घटना होती, एखादा ट्रक ड्रायव्हर रस्त्याने जातो, एखाद्या माणसाला उडवतो तरी त्याची FIR दाखल होती। ही घटना सामान्य नाही येतो, ही घटना फार गंभीर आहे, ज्वलंत घटना आहे। आणि ह्या घटनेमुळं महाराष्ट्रावर परिणाम झाला, अख्ख्या महाराष्ट्राचा तोटा झालेला आहे। यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत की तपास होऊ दे, तपास व्हायला काय अडचण नाही। अनेक FIR दाखल होतात ऍक्सिडेंटच्या, त्याची एक FIR होईल, तपास होईल, तपासांती काय होईल ते होईल। ठीक आहे, ओके। सचिन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.